कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागाळ पार्कात सिटी सर्वे नंबर 259 हा 57 एकर 17 गुंठ्याचा भूखंड आहे. अमेरिकन मिशन बंगला या नावाचा हा भूखंड काही खाजगी लोकांकडून बळकावण्याचा प्रयत्न सुरू होता. या विरोधात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्णय देत हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचं स्पष्ट केलं होतं. या विरोधात काही बांधकाम व्यावसायिकांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. मात्र विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत बांधकाम व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सुमारे 300 कोटी रुपये बाजारभावाचा हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर करवीर तहसीलदारांनी नगर भूमापन कार्यालयाला त्या भूखंडाची मोजणी करून अतिक्रमणधारकांचं नाव, क्षेत्र आणि नकाशासह अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत पत्रव्यवहार केलाय. त्यामुळे या भूखंडावरील अतिक्रमणं निश्चित होऊन सोमवारपासून अतिक्रमणं काढण्याची प्रक्रिया राबवली जाईल अशी अपेक्षा तक्रारदार आणि प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी व्यक्त केली आहे.